आपण कॅश प्राइज देतो या ठिकाणी। आदरणीय या संघटनेचे अध्यक्ष महोदय बैकर साहेबांचे शुभ से आपण ते कॅश प्राइज देतोय। अभिनंदन भाई, अगदी चांगला परफॉर्मन्स आपण सादर केलात। जाऊया सरळ आता इथे पुढे, जिथे सामना आता आर्या फायटर्स विरुद्ध अलायन्स 11 एलिमिनेटरचा हा सामना असेल। जिंकणारा संघ या ठिकाणी सेकंड क्वालिफायर खेळेल आणि पराजित होणारा संघ सरळ घरच्या रस्त्याला मात्र तिथे मार्गस्थ होईल। परंतु कदाचित तिथे 4 ट्रॉफीज आहेत, या 4 पैकी एका कोणत्या तरी ट्रॉफीवरती एक सुंदर अक्षरानं नाव कोरू शकणार आहे। 4 झालेले क्वालिफाय जे संघ आहेत 4थ्या क्रमांक पर्यंत बक्षीस आहेत, म्हणजे असणाऱ्या या कोणत्या तरी एका ट्रॉफीवरती या 4 पैकी जे संघ आहेत ते आपले नक्कीच सुनेरी अक्षरानं नाव कोरतील। अनिकेत तेरेकर स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर आता थोडंसं संघ बॅकफुटला गेला अलायन्स 11 हा संघ। इथून जिंकणारा संघ सरळ स्वराज फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये खेळणार आहे। अजूच्या विरोधामध्ये शोएब बरमारे आहे। चांगला यॉर्कर लाईन्सचा बॉल आहे, केवळ आणि केवळ एकच रन तिथे मिळेल। सुरेख क्रिकेट पाहायला मिळते। कोणता संघ जिंकेल या एलिमिनेटरच्या मॅचमध्ये? सौरभ पाटील आता ट्रॅकवरती आलाय। पाटील जर शेवटपर्यंत राहिलं तर धावांचा डोंगर देखील उभा राहू शकतो, तर दुसऱ्या बाजूला अजू या पाटीलला सेट होऊ देईल का, हे देखील प्रश्न खूप मोठा आता तुमच्या समोर देखील येईल। यष्टीरक्षक देखील तितकेच चतुर आहेत। शुभम सवनसकर आपण बघतोय आर्या फायटर्सच्या टीमचा, तो देखील एक गुणवान गोलंदाज, पोटेन्शियल आणि ठासून बनून असणारा गाडो पाहायला मिळतोय। एलिमिनेटरच्या मॅचमध्ये अनेक संघ मात्र स्पर्धेमध्ये सहभागी होते, परंतु 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले होते। कॉन्फिडेंटली स्ट्रोक खेळले जात नाहीयेत पाटीलकडून, आज तेवढं चांगले एफर्ट्स वाले क्रिकेट पाहायला मिळालेलं नाहीये। सुरेख मॅच बघायला मिळते। अंडरआर्म क्रिकेटचा बिगेस्ट फेस्टिवल पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 दापोली पोलीस पाटील संघटना यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर हा अंतिम दिवस आहे। फुलटॉस बॉल आहे, चेंडू इथे क्षेत्ररक्षकाला पहिल्यांदा बीट केलं, 2 आता घेतलेत। धावचीची संधी खराब थ्रो, जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगानं 3 रन्स मात्र कंप्लीट केलेली आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट। संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। शेवटचा एक बॉल आहे, शेवटच्या एक बॉल वरती आपण बघतोय तर किती रन्स काढले जातील। क्षेत्ररक्षण अशा प्रकारचं लावले गेले, मिड विकेटला खेळाडू आहे आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला देखील आहे, म्हणजे संपूर्ण आपण बघतोय तर राऊंड द विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल। व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रास रन, ही देखील एक चांगली कला आपल्याला बघायला मिळते। समोरचा येणारा जो चेंडू सरळ मात्र लीव करून दिला, सोडून दिला। 9व्या आकड्यावरती स्कोर कार्ड। हो, यावेळेला सुरेख फटका खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक असतील आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी 3 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय। षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे। संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती एका खेळाडूच्या मोबदल्यात। दुसऱ्या षटकाला सुरुवात होते। शुभम सवनसकर गोलंदाजी ट्रॅकवरती, काय सुरेख बॉल टाकलाय, तिकट चेंडू पाहायला मिळाला, 2 घेतलेत प्रचंड वेगानं आणि इथे तिसरा रन्स देखील तितकाच वेगानं कंप्लीट होतोय। शोएब बरमारे देखील या मॅचमध्ये खेळतोय, लढतोय, झगडतोय, कष्ट करतोय। शोएब आता आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देखील देतोय। शोएबनं 3 चेंडू फेस केलेत, केवळ 6 वरती तो खेळताना दिसलेला आहे।
त्यानंतर लगेचच इथून जिंकणारा संघ जो असेल त्याच्या विरोधामध्ये स्वराज पाटणचा संघ खेळणार आहे. यावेळेला फुल टॉस बॉल तिथे क्षेत्ररक्षक नव्हता, चेंडू सीमारेषेच्या बाहेर इथे चारच मिळतील. शुएब बरमारेचा अगदी स्विच हिट पाहायला मिळतोय. यावेळेला 4 रन्सचा कमालचा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक अगदी त्याला माहित होतं पॉइंटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या सरळ मात्र डोक्यावरनं चेंडूला खेळला गेला. मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक त्या बाजूला नाहीयेत. यावेळेला बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय शुएब बरमारेच्या माध्यमातून. अनिकेत तेरीकर बाहेर गेलाय, परंतु यावेळेला शुएब बरमारे हा मात्र धुमाकूळ घालतोय मैदानामध्ये. शुभम सवनसकर वरती आक्रमण केलं जाते. शुभम सवनसकर विरुद्ध हे बॅटल मात्र आपण बघतोय. शुएब बरमारे नो बॉल, खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आहे. 9+1 असे 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. आता पाटील आल्या म्हणजे इथे षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो, कारण खूप वेळ झाल्या बॉलला थोडा खामोश राहिलेला आहे. जे मॅनेजर स्वप्नील लेलवे आमच्याकडे बघतायत, कदाचित मी खरं बोलतोय, कारण का खूप वेळ झाल्या षटकार पाहायला मिळालेलं नाहीये. या टीमचे जे अलायन्स 11 या टीमचे मॅनेजर आहेत स्वप्नील लेलवे, हे बघत आहेत. चेंडूला डिफेन्स केले गेले, चांगला चेंडू चांगला टाकला गेला होता. किंवा केवळ एक सिंगल मिळेल. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. शुएब बरमारे याच्याकडे देखील टेनिस क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स, अनुभवी प्लेयर. रणपुरचा चांगला वापर केलेला आहे. ऋषभ पटेकर चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचेल थ्रो केला गेलाय आणि इथे धावचेची संधी आहे. अंपायरचा इशारा, नॉट आउट, सरळ साफ नकार दिलाय. जी अपील होती ती फेटाळून लावली आहे आणि बघता बघता 3 रन्स देखील वेगानं कंप्लीट होत आहेत. संघाचं स्कोरबोर्ड 29 झालेत. अजून एक षटक बाकी असेल, परंतु हे विसरून चालणार नाही. प्रतिस्पर्धी टीमकडे देखील ऋषी नावाचं वादळ आहे. यॉर्कर लाईन्सचा बॉल, षटक क्रमांक यावेळेला 2चा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 29, 29 या आकड्यावरती. खूप महागडे षटक, 17 रन्स खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आलेले 12, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये आले तब्बल 17. फटका फसलेला आहे, कॅच पकडली जाईल. इथे एक मोठा धक्का आता पाहायला मिळतोय. एकोणतीस झालेले आहेत. 29 वरती दुसरा मोठा धक्का. राकेश भुवडा आलेला आहे. हा व्हॅन्डलिझम डिपार्टमेंटचा खेळाडू आहे, तोडफोड डिपार्टमेंटचा खेळाडू आहे. त्या खेळाडूला डिफेन्स करताना अगदी आपण कुठेतरी कमी पाहत असतो, परंतु हा खेळाडू फक्त आणि फक्त मोठे फटके चांगले खेळतो. सुमित असेल समोर, मोठा फटका खायचा, हे चुकीचं क्रिकेट आहे. मोठे प्रत्येक वेळेला तुमच्या अगदी ताकदीनं सगळ्या गोष्टी होत नाही, थोडासा डोक्याचा वापर करावा लागतो या क्रिकेटमध्ये. येणारा पुढचा चेंडू सुमितच्या माध्यमातून. इथे एक सिंगल आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30 रन झालेत. किमान तरी या टीमच्या विरोधामध्ये तुम्हाला 40+ रन्स मारणं गरजेचं होतं. कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर आपण बघू शकतो. 2 ओव्हरनंतर 29 होते, परंतु या ओव्हरच्या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1च रन्स खर्च केले गेलाय. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली. सरळ विचार बदललेत, बाजू देखील बदलली आहे सुमितनं. समोरच्या दिशेने खेळला गेलाय.
यावेळी सुरेख वेल स्टॉप म्हणावं लागेल. टीमसाठी 1 रन्स वाचवलाय रिषभनं. धावसंख्या जाऊन आता पोहोचते 33 या आकड्यावरती. तेहतीस रन झालेले आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राकेश तयार असेल. येणारा पुढचा चेंडू इथे कॅच मिस झाले. 2 घेतले जातील. प्रयत्न 3चा होईल का? आणि इथे अंपायर्सनं साफ नकार दिलाय. तिथे 3 रन्स देखील आता इथे कंप्लीट होतील. धावसंख्या 36 ला पोहोचलेली आहे. शेवटचा 1 बॉल अजून शिल्लक आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. कीपर देखील आपल्या बॉलरला चांगले शेअरअप करतात. केवळ 7च रन्स 5 बॉलमध्ये खर्च केलेत. पाटील तयार असेल. या शेवटच्या बॉलवरती किती रन्स घेतले जातील? क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. येणारा पुढचा चेंडू शेवटचा बॉल खूप लांब आहे. जबरदस्त स्ट्रोक पाटीलच्या बॅटमधून. अगदी जबरदस्त फटका. 6 रन षटकार. 42 झालेले आहेत. 43चा आता टार्गेट सेट केलेला आहे. आपण सांगितलं 40 पेक्षा अधिक रन तुम्हाला मारावे लागतील. 42 ठोकलेले आहेत. आता 43 18 बॉलमध्ये करावे लागतील आर्या फायटर्सच्या टीमला. यानंतर स्वराज फायटर्स आपण तयार राहायचं आहे. स्वराज फायटर्स मॅचला सुरुवात होते. 18 मध्ये 43 आता करायचे आहेत आर्या फायटर्स या टीमला. अलायन्सनं पहिलाच बॉल फटका फसला. इथे कॅच पकडली जाते का? परंतु अंततः इथे कॅच पकडली गेलेली आहे. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. आर्या फायटर्सचा संघ या ठिकाणी संपूर्ण पहिल्याच विकेटनं कुठेतरी चेहरा होते सगळ्यांच्या खेळूच्या. नैराश्य पाहायला मिळते. ऋषीनं चुकीचा फटका खेळला. सौरभ पाटील या गोलंदाजाच्या विरोधामध्ये तुम्ही मोठे स्ट्रोक नाही घेऊ शकत, कारण त्याच्याकडे प्रचंड वेग आहे आणि चांगला टप्पा देखील आहे. चांगला टप्पा टाकला. बॅटचा फेस ज्या वेळेला प्ले करत होता त्यावेळेला बंद झाला. बॅटच्या वरच्या बाजूस चिकाटा घेतले गेले आणि सरळ मात्र तिथे कॅच पकडली. राकेश बोर्ड अगदी कव्हरसाठी आले होते. त्यांच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन पडला.
पहिला स्पर्श अनिकेतनं मात्र प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर राकेश त्या ठिकाणी आला. अलायन्स 11 फूटचा चेंडू, चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. ऋषभ पटेकर हा देखील एक तंत्रशुद्ध खेळाडू आहे. 2 रन्स घेतले गेलेत. त्याच्यानंतर मग पुढची मॅच खेळली जाईल. इथून जिंकणारा संघ स्वराज फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. सेकंड क्वालिफायरची मॅच. पहिली क्वालिफायर आपण बघितले होते, ज्याच्यामध्ये आरजे स्पोर्ट्सचा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झाला. त्यानंतर आपण पाहतोय तर स्वराज फायटर्सचा संघ इथून जिंकणाऱ्या संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. दीपराज लेफ्ट हँडर बॅटर. सौरभ पाटीलच्या विरोधामध्ये 3 चेंडू टाकून झालेत, केवळ 3च रन झालेत. एक महत्त्वपूर्ण विकेट या ओव्हरमध्ये. चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. माय गुडनेस, काय आवाज आलाय, काय साऊंड ऐकायला मिळालाय. 4 रन्स खात्यामध्ये जोडले जातील दीपराजच्या. टोटली 7 रन स्कोर बोर्डवरती. दोन चेंडू अजून देखील शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. 7 झालेले आहेत. चेंडू पडल्यानंतरला खालच्या बाजूला बसतोय. दीपराजला खेळणं आता खूप कठीण गेलंय. प्रयत्न तर दोन्ही टीमकडून चालू आहेत. जिंकणार कोण, अलायन्स 11 की आर्या फायटर्स, कोणता संघ जिंकेल? जोपर्यंत ऋषभ पटेकर आहे, जोपर्यंत दीपराज आहे, तोपर्यंत या मॅचचं जे चित्र बदलू शकतं. चांगला ड्राईव्ह केलाय, 1 रन्स घेतला गेलाय. दुसरी धाव देखील या ठिकाणी केली गेली आहे. षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन्स झालेत. 1 खेळाडू बाद झालाय. बारा चेंडू 34ची आवश्यकता आहे. प्रिडिक्शन खूप सारे मोठे आपल्याला पाहायला मिळू शकतील. अनेक जे या ठिकाणी क्रिकेट तज्ज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून प्रिडिक्शन लावले गेलेत. 1 रन्स घेतला जातोय. स्ट्राईकला आता दीपराजला आपण बघू शकतो. दीपराजच्या विरोधामध्ये प्रदीप असेल. कौशिक सातत्याने येत आहेत प्रदीपच्या जवळ. 11 मध्ये 33ची गरज. इथून 2 जर का मोठे प्रहार आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतो. ऋषीला आवश्यकता नव्हती सुरुवातीपासून अटॅक करण्याची. कधी कधी थोडंसं शांत डोक्याने देखील क्रिकेट खेळावं लागतं आणि ते आपण पाहिलं होतं. पाटीलनं एक चांगली लारेश दिली होती पहिल्याच बॉलवरती. तो फटक्यात तिथे फसला होता. प्रदीप कुटरेकर पुढचा चेंडू टाकणार आहे. इथे सुरेख कॅच पकडली आहे. व्हॉट अ मॅग्निफिशंट कॅच. आणि इथे दीपराज हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाणार आहे. मोठा धक्का आर्या फायटर्स या टीमला बसलाय. आता जो संघ संपूर्ण नाखुश दिसतोय. कोणता संघ या समतमच्या ट्रॉफीचा मानकरी ठरू शकेल? रोख रक्कम 50,000 रुपयाचं ते कॅश प्राइज. कोणता संघ या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन बनणार आहे हे देखील पाहावं लागेल. लेफ्ट हँडेड बॅटर तिथे तयार असेल.
9 चेंडू 33 धावांची आवश्यकता. ऋषभ पटेकर फक्त 9 स्ट्राईकला थांबलेले आहेत. अजून देखील हा सामना संपला नाही. अजून 2 मोठे प्रहार झाले तरी मॅचमध्ये तुम्ही बनून राहू शकता. तर शेवटच्या ओव्हरमध्ये एकंदरीत ऋषभ पटेकर देखील आक्रमण करू शकतो, एवढं पोटेन्शियल आहे त्या खेळाडूमध्ये. चेंडू टाकला जाईल. यावेळेला फुल टॉस बॉल मिस झालाय. एक सिंगल रन आलेला आहे. संघाची धावसंख्या आता जाऊन स्थिरावली 11 या आकड्यावरती. 8 चेंडूंमध्ये एकंदरीत 32 धावांची गरज आहे. ऋषभ पटेकर स्ट्राईक मार्कवरती. समोर प्रदीपच्या विरोधामध्ये पुन्हा अलोंग द कार्पेट घेतला गेलाय. एकच रन इथे पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 7 मध्ये 31. 7 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. 7-31 ची गरज आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये 31 ची गरज आहे. हा सामना परिपूर्ण अलायन्स 11 या टीमकडे आहे. अनिकेत तेरेकर आता गोलंदाजी मार्कवरती येऊ शकेल. एक गुणवान गोलंदाज, अन्वेषकता सम्राट या नावानं संबोधित केला जाणारा हा जो खेळाडू अनिकेत तेरेकर गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. 6 मध्ये 31 धावांची गरज आहे. सहा 31 समोर ऋषभ पटेकर. पहिला चेंडू फटका तिथे फसलेला आहे. रन्स घेतले जात नाहीत. मॅच इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क तिथे पाहायला मिळत नाहीये. 4 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 31. पडल्यानंतर थोडस बाहेरच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. यावेळेला मात्र 3 रन्स घेतले जातील. 3 चेंडू आणि 28 धावांची गरज. याच्यानंतर लगेचच स्वराज पाटरचा संघ आपण तयार राहा. स्वराज पाटर्स आपण तयार राहायचं आहे. नवीन बॅटर मैदानाकडे आता येणार आहे. दोन मध्ये 28 पाहिजे. संपूर्ण हा सामन्यावरती आता कब्जा करताना अलायन्स 11चा संघ पाहायला मिळतोय. सामन्यावरती आता कब्जा केलाय. काही वेळेला चेंडू मात्र त्याच दिशेने गेलेला आहे. मागच्या चेंडूचा रिप्लाय स्ट्रोक, पण तो शशांकनं मात्र इथे कॅच पकडलेली आहे. शेवटचा 1 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. अलायन्स 11 या टीमनं मात्र हा संपूर्ण सामना आपण बघतोय. तर कमालची बॉलिंग सौरभ पाटीलच्या, तो एक सिक्सर, आणि इथे सामना मात्र जिंकलेला आहे. अलायन्स 11 या टीमनं सामना जिंकलेला आहे. याच्यानंतर सेकंड क्वालिफायरची मॅच खेळली जाईल. स्वराज फायटर्स विरुद्ध अलायन्स 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. टॉस या सेकंड क्वालिफायरची मॅच आणि त्याच्यानंतर मग फायनल मॅच असेल. या मॅचच्या समरीकडे जाऊयात. अलायन्स 11 पहिल्यांदा बॅटिंग. शोएब बरमारीचं कॉन्ट्रीब्युशन 8 चेंडूंमध्ये 18 धावांचं. सौरभ पाटील 7 मध्ये 17. राकेशनं 3 मध्ये 4 बनवले. अनिकेत तेरेकर गोल्डन डक. तर बॉलिंगचा विचार करूया प्रतिस्पर्धी टीमचा. सुमितनं 1 षटक टाकलं होतं, ज्याच्यामध्ये 13 खर्च केले. 1 विकेट. त्याचबरोबर अजिंक्य दैवलकर यांनी 12 रन्स खर्च करत असताना 1 विकेट. शुभम सवनसकर थोडेसं मागडा पाहायला मिळालं होतं, 17 खर्च केले होते. आर्या फायटरचे बॅटिंग करत असताना ऋषभनं 7 मध्ये 8 बनवले. दिफराजनं मात्र तिथे 4 मध्ये 6. किशोराला 1 4 चौकार ठोकला. तर प्रतीकनं 3 मध्ये केवळ 1च रन्स बनवला. अनिकेत तेरेकरनं 1 षटक टाकलं, 2 विकेट घेतल्या, 7 खर्च केले. प्रदीप कुटरेकरनं 1 षटक टाकलं, केवळ 3 खर्च केले, 2 विकेट. आणि सौरभ पाटीलला 1 षटक, 9 रन्स, 1 विकेट. चला टॉस करतोय आपण लगेच.
स्वराज फायटर्स, स्वराज फायटर्स. हसन टिकले देखील एकंदरीत आपण जर पाहतोय तर या संपूर्ण स्पर्धेचा आनंद कुवेतमधून घेत आहेत. स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला ते देखील जोडले गेलेले आहेत. हसन टिकले तुमचं देखील मनापासून स्वागत सायंकाळच्या सत्रामध्ये. आतिश भागवत यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. हसन टिकले यांनी स्वराज फायटर्सला टॉस जिंकलेला आहे. बॅटिंगचं डिसिजन स्वराज फायटर्स या टीमने घेतलंय. अलायन्स 11 या टीमला बॉलिंग करावी लागेल. हसन टिकले दापोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार नाव आपण बघतोय. तेच हसन टिकले या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. दापोलीचं टेनिस क्रिकेट असू दे अथवा रत्नागिरीच्या मोठमोठ्या स्पर्धेचं टेनिस क्रिकेट गाजवण्याचा विक्रम करणारा एकंदरीत छोट्याशा वयामध्ये हसन टिकले या नावाची चर्चा आपण सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच करताना पाहिलेली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं अलायन्स 11.
कोण? एकंदरीत जर पाहायला गेलं तर लीग स्टेजमध्ये या दोन टीममध्ये एक मॅच झाली होती ज्याच्यामध्ये स्वराज पाटरचा दबदबा राहिला होता त्या मॅचमध्ये. परंतु या सेकंड क्वालिफायरमध्ये कोणता संघ या ठिकाणी वर्चस्व आपलं स्थापित करू शकेल हे देखील पाहावं लागेल. सौरभ पाटीलच्या विरोधामध्ये आता अमेय पवार असेल. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर अमेय पवार सारखा विध्वंसक फलंदाज. मोठा प्रहार केलाय, हवेमध्ये बॉल आहे आणि इथे काय कॅच पकडली आहे. अमेय पवारला आवश्यकता नव्हती अशा फटक्यांची. सुमित जाधव इथे कुठे कॅच सोडणार आहे. इथे विकेटचं पतन सौरभ पाटीलनं एक पहिल्या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू दिलाय. अमेय पवार सारखा आक्रमक फलंदाज मैदानाच्या बाहेर. काय कॅच पकडलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. खूप साऱ्या कॅच आजच्या दिवसामध्ये सुमितच्या माध्यमातून पकडल्या गेल्या. काल देखील सुंदर सुंदर कॅचेस पाहायला मिळाल्या होत्या. सौरभ पाटीलच्या विरोधामध्ये आता सूरजला पाठवलंय. मुन्नाला थोडं मागं का ठेवलं याच्यामध्ये अगदी त्या गोष्टी कळत नाहीयेत. परंतु यावेळेला सूरजकडे देखील ते पोटेन्शियल राहिले. डिफेन्स करत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. आय थिंक लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन बरकरार ठेवण्याचं काम करू शकतोय स्वराज पाटरचा संघ. कारण दोन्ही राईट हँडेड बॅटर्सला पाठवणं योग्य नसावं असं मॅनेजमेंट कमिटीनं सांगितलं असेल स्वराज पाटरच्या टीमच्या. तर दुसऱ्या बाजूला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन हे मात्र कायम ठेवण्याचं काम केलं जाईल. इथे गोऱ्या पवार, ओ भाई ये तूने क्या किया. गोऱ्या पवारची कॅच तुम्ही सोडताय. ही कॅच नाही तर संपूर्ण या स्पर्धेच्या कदाचित आपण पाहायला गेलं तर एक चांगला झेल तुम्ही सोडलेला आहे. महत्वपूर्ण कॅच सोडली आहे. गोऱ्या पवार सारख्या खेळाडूची कॅच सोडताय ही कॅच अपयशाचं कारण ठरू शकतंय. गोऱ्या एकंदरीत बघा एकदाच मोका देतो आणि त्याच्यानंतरला मात्र पुन्हा मोका मिळणार नाही. सिंगल रन्स आलाय. सौरभ पाटीलनं मात्र जबरदस्त बॉलिंग केली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे. काय गोलंदाजी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. 5 रन्स झालेले आहेत. षटक क्रमांक आता दुसरा असेल इथून पुढे. प्रदीप कुटरेकर आता गोलंदाजी मार्क वरती येणार आहे. चला लवकरात लवकर नो टीम मीटिंग. कौशिक टीम मीटिंग करायची नाहीये. चला विखुरलं जा. दुसऱ्या षटकाला सुरुवात इथे सूरजच्या विरोधामध्ये प्रदीपला आपण बघतोय गोलंदाजी करताना. डावकर शैलीचा गोलंदाज. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. येणारा पुढचा चेंडू कोणतं संकट घेऊन येऊ शकणार आहे. पहिला चेंडू कमी गतीचा बॉल टाकलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे 2 रन्स घेतले गेले. धावचीची संधी पाहायला मिळेल. जोपर्यंत थ्रू केला जाईल त्याच्या अगोदर मात्र इथे 3 रन्स मिळत आहेत. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 रन्स आपल्याला पाहायला मिळू शकतील तिथे. 1.1 ओव्हरपर्यंतच खेळ झालेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. शोहेब बरमारे त्याचबरोबर डीप मिड विकेटला आहे सौरभ पाटील. लॉंगॉनच्या परिसरामध्ये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुमितला देखील आपण पाहतोय. येणारा पहिला चेंडू आता टाकला जाईल गोऱ्यासाठी. चेंडू पडल्यानंतरला बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल होतोय. एक वाईड बॉलचा इशारा. इथे दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंपायरचे दोन्ही हात भूमी समांतर केले गेले. बॅटिंग करणाऱ्या टीमला 1 रन्स. आणि तुम्ही अगदी दिशाहीन गोलंदाजी करत असाल प्रतिस्पर्धी टीमला चांगला फायदा होत असतो. नो बॉलचा इशारा. तिथे सरळ गॅपमध्ये चेंडू
आणि चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या दिशेनं कट शॉट पाहायला मिळाला. 5 रन्स ऍड करावे लागतील. अगदी शाप चुकीची गोलंदाजी, चुकीचे विचार देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण नो चेंडू तुम्ही टाकताय एका मोठ्या मॅच मध्ये आणि स्पेशली तुम्ही गोऱ्यासाठी. तर गोऱ्या अशा प्रकारचे जी तोफे आहेत ते 2 हातांनी चांगले कबूल करतो. आपल्या टीमला चांगलं कॉन्ट्रीब्युशन. जसं जसा गोऱ्या चांगली बॅटिंग करत तसेच तसे शोएब बरमारे हा थोडासा मात्र नैराश्य स्वतःवरती जाहीर करणार आहे. नशिबाची साथ मात्र आता स्वराज फायटर्स या टीमला मिळते. रस होऊ शकला असता. धावसंख्या इथे आपण बघतोय तर 17 या आकड्यावरती 4 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. इथून 35 ते 40 रन जर स्कोरबोर्डवरती लावले गेले तर कदाचित आपण पाहतोय तर प्रतिस्पर्धी अलायन्स 11 या टीमला कुठेतरी डोई जड जाऊ शकतं. लवकरात लवकर तुम्हाला गोऱ्याला बाद करावं लागेल. एक सिंगल मात्र तिथे मिळणार आहे. असं वाटलं होतं नॉन स्ट्राईकच्या बॅटर्सला बाद करण्याचं कुठेतरी ध्येय होतं जे आपल्याला माणूस बघायला मिळालं होतं. येणारा पुढचा चेंडू असेल. समोरच्या दिशेला अनिकेत तेरेकर आहे. केवळ एकच रन मिळेल. धावसंख्या 19 या आकड्यावरती 19 रन्स. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. प्रदीपला सुरेख बॉलिंग करावी लागेल. सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती सूरजला सांगितलं जाते गोऱ्याकडून की कसा चेंडू तुम्हाला हँडल करावा लागेल, की येणारा चेंडू प्रदीपचा आता कोणता असेल. कारण सूरज हा फॉर्मॅट थोडा कमी काल खेळत राहिलेला आहे. प्रचंड अनुभव नाही आहे. हवेमध्ये चेंडूला खेळलं गेलं. 1 रन घेतला गेलाय. याही वेळेला 2 रन मिळतील. 21 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलेला आहे. 21 रन्स झालेत. 5 चेंडूंमध्ये प्रदीपने तब्बल 16 रन्स खर्च केले. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलं जाईल का सूरजच्या माध्यमातून? षटकार चौकारांचा बहुचार होईल का? एक चांगला चेंडू, मोठा फटका आपण सांगितलं होतं आणि सरळ माझा आवाज. कॅच मात्र तिथे सुटली आहे. माझा आवाज सूरजपर्यंत पोहोचला होता परंतु तिथे बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचला 23. 23 या आकड्यावरती 2चा खेळ संपलेला आहे. नशिबाची साथ तर नक्कीच मिळाली गोऱ्या पवारला देखील. गोऱ्या पवार यांचे समर्थक देखील या ठिकाणी आलेले आहेत. गोऱ्याला लगेच जीवनदान मिळाले. त्याच्यानंतर याही वेळेला आपण बघतोय तर कुठेतरी सूरजला देखील जीवनदान मिळाले. कॅचेस सुटल्या जात आहेत. त्याचबरोबर सूरज टोपे यांची एंट्री झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिली गोऱ्याचे अगदी कट्टर समर्थक आहेत सूरज टोपे. 1 रनचा वेग घेतलेला आहे. 2 घेतलेत. प्रयत्न 3चा धावचीतची संधी होणार का? परंतु नाही. 3 रन्स आता घेतले गेलेत. हा सामना तुम्हाला हलक्यात घ्यायचा नाही आहे. आपण क्वालिफायरचा सामना खेळताय. जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे. पराजित होणारा संघ या ठिकाणी त्याचा प्रवास संपेल की फायनलची मॅच खेळण्याचं स्वप्न हे स्वप्नच बनून राहील. आणि स्वप्न पूर्ण करायचं जर असेल तर येणाऱ्या पुढच्या मग पर्व 2 मध्ये तुम्हाला स्पर्धेमध्ये एंट्री करून मग ते खेळावं लागेल. इम्पॉर्टंट मॅच अलायन्स 11 विरुद्ध स्वराज फायटर्स. हा सामना क्वालिफायरची मॅच पाहायला मिळते. राकेश पुन्हा एकदा कॅच सुटते. इथे सातत्यानं कुठेतरी हीच डोकेदुखी अलायन्स 11 या टीमची पाहायला मिळते.
की मोठी धोकी आहे की कॅच सुटत आहेत. स्कोरबोर्ड 28-28 जाऊन पोहोचते. कॅच सुटते तिथे रन्स देखील आपण देत आहात. या चुका आहेत. कोण चुकते यापेक्षा काय चुकते या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं या ठिकाणी स्टडी करावं लागेल. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल नाही तर अनिकेत तेरेकर तिथेच असतील, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल करताना दिसतील. येणारा पुढचा चेंडू असेल. मोठा प्रहार करायचा आहे. चांगला स्ट्रोक सूरजच्या माध्यमातून. इथे यावेळेला 2च रन्स मिळणार. धावसंख्या 30ला जाऊन पोहोचले. 30 या आकड्यावरती. मी सांगितलं होतं जर गोऱ्याचा विकेट तिथे जाऊ शकला असता तर कुठेतरी ही जी स्कोर बोर्ड आहे 30 पेक्षा कमी अगदी धावा इथे रोखू शकले असते. गोलंदाजी करणारा संघ. त्याच्यानंतर सूरजची कॅच सुटली. त्याच्यानंतर एकंदरीत आपण पाहायला गेलं तर राकेशनं पुन्हा एकदा एक झेल सोडला. या मॅचमध्ये थोडंसं विचित्र घडलं की कॅच सुटल्या गेल्या. अनिकेतच्या विरोधामध्ये गोऱ्या पवार 2 महानतम खेळाडू आता विरोधक म्हणून खेळताना दिसत आहेत. पुन्हा एकदा इथे बॅटचा बाहेरच्या बाजूच्याकडे एक सिंगल मिळेल. शेवटचे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. याच्यानंतर फायनलचा सामना खेळला जाईल. आरजे स्पोर्ट्स आपण तयार राहायचं आहे. या मॅच नंतरला आरजे स्पोर्ट्स आपण डगआउटच्या दिशेने मार्गस्थ व्हा. फायनलचा सामना खेळायचा आहे. या स्पर्धेतला पहिला फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळालं होतं. समोरच्या दिशेने खेळला गेला 1 रन्स. आणि गोऱ्या पवार तिथे मात्र तिथे विकेट सॅक्रिफाईस करताना दिसतोय. मुंडानं सांगितलं मी आता शेवटचा चेंडू हँडल करणार आहे. कदाचित त्याच्या आता आपण पाहतोय तर जी मनस्थिती असेल, जी मनअवस्था कदाचित मोठे स्ट्रोक खेळण्याची. स्कोरबोर्ड 32 रन्स. मोठे स्ट्रोक खेळण्याची इथे मनस्थिती पाहायला मिळू शकणार आहे. शेवटचा एक चेंडू आहे. मोठा फटका येणार का अनिकेत तेरेकरच्या विरोधामध्ये? एक सिक्सर की एक चौकार की इथे दुहेरी की तिहेरी माहीत नाही आहे. येणाऱ्या चेंडूच मात्र सांगेल, येणारी वेळ सांगेल. हवेमध्ये बॉल आहे. सौरभ पाटील या बॉलपर्यंत पोहोचणार आहे. याही वेळेला कॅच मिस झाली आहे आणि शेवटच्या चेंडूवरती 4 रन्स मिळत आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ इथे संपलेला आहे. धावसंख्या 36 या आकड्यावरती. मुंद्यानं चांगला चौका ठोकला. जिंकण्यासाठी 37 धावांचं 18 बॉलमध्ये ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे. या स्पर्धेसाठी तेरेवंगणी गावचे पोलीस पाटील यांचे मिस्टर प्रभास जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो आणि व्यासपीठावरती यायचं. त्यांचं स्वागत करतील आमच्या कमिटीचे अध्यक्ष बैकर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होत आहे. जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संघटनेचे अध्यक्ष बैकर साहेब यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद साहेब. या स्पर्धेसाठी दापोलीचे किंग पोलीस पाटील दानिश खान यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पूर्ण तालुक्याचे
जबाबदारी सांभाळतात असे आमचे दानिश खान यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. दानिश खान, व्यासपीठावरती यायचं आहे. तुम्ही नेहमी पडद्याच्या पाठीमागे असता. हां, या इकडे या. तुम्ही व्यासपीठावरती बसायचं आहे. कोणतंही काम, कोणतीही अडचण असेल तर पहिलं नाव आमचं दानिश खानचं येतं. त्याचप्रमाणे डवली पोलीस पाटील यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचंही कमिटीच्या वतीने स्वागत. डवली 37 करायच्या 18 मध्ये पहिला चेंडू, पहिलाच बॉल होता. पहिलाच बॉल. थोडासा जो खेळाडू आहे अनिकेत तेरेकर अंडर प्रेशर खेळणारा प्लेयर आहे. सो त्याला माहीत आहे की या मोठ्या मॅचमध्ये प्रेशरमध्ये कसं खेळलं जातं. पहिला चेंडू डिफेन्स करतो, हरकत नाही आहे. 12ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायची होती. ओ, यावेळेला एक सिंगल रस दुसरा घेतला जातोय का? अप्पाचं तिथे सेलिब्रेशन होतं आणि गोऱ्या पवार आपण बघतोय की इथे कुठेतरी नाराजगी व्यक्त करतायत. गोऱ्या पवार कुठेतरी आपले जे कीपर आहे त्या टीमचे ओनर आहेत त्यांच्यावरती नाराजगी व्यक्त करतायत. त्यांना माहिती आहे एक एक रन्स मात्र इम्पॉर्टंट आहे. व्हॉट अ मॅच, सुपर मॅच. अगदी डोनचं पारणं फेडणारा असा सामना आहे. इथे कमालचं किपिंग आता बघतोय गोऱ्या पवार. वा, काय बॉलिंग केली जातीये. संघर्ष या दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हा संघर्ष खूप मोठा आहे दोन्ही संघांचा. अलायन्स 11चा संघ क्वालिफायरच्या मॅचमध्ये खेळताना दिसतोय. सरळ मात्र ऑफला ड्राईव्ह केलाय, 1 रन्स घेतलाय. प्रयत्न 2चा देखील सक्सेसफुली झालेला आहे. तिथे आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 या आकड्यावरती. 4 रन्स झालेत, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. ही गोऱ्या पवारची गोलंदाजी आहे. गोऱ्या पवारनं संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला अलायन्स 11चे अनिकेत तेरेकर. क्रिकेटचा अनभिषेकता हा देखील एक सम्राट खेळाडू. समोरच्या दिशेने खेळलं गेलं, 1 रन्स आता घेतलाय. हा नानाचा मामला. तिथे एक सिंगल पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडला जातोय. धावसंख्या 5ला पोहोचली आहे. सौरभ पाटील आता स्ट्राईक मार्कवरती असेल. सौरभ पाटीलला थोडं थांबावं लागेल कारण गोऱ्या पवारच्या गोलंदाजीवर जर विचार करायला गेलो केवळ आतापर्यंत 5 रन्स खर्च केलेत. काय गोऱ्याची गोलंदाजी आहे. समोरच्या फलंदाजाला अक्षरशः जखडवून ठेवलंय. जो स्कोर एकंदरीत गोऱ्या पवारच्या बॅटमधून निघाला तिथे कॅच देखील खेळताना सुटली होती. येणारा पुढचा चेंडू हवेमध्ये बॉल होता. मुन्ना बोर्टेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आता षटक क्रमांक 2 वैभव आता टाकताना पाहायला मिळेल. वैभव वरती आक्रमण आता केले जातंय का? लेफ्ट राईट ही कॉम्बिनेशन आहे. सौरभ पाटील आता स्ट्राईक मार्कवरती असेल की अनिकेत? येस, अनिकेत तेरेकर स्ट्राईक मार्कवरती. फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. चला, नो टी मीटिंग. ऑफिशियल्स मॅचला सुरुवात करून घ्या. अजून ग्रँड फिनालेचा सामना खेळवायचा आहे. फायनलची मॅच खेळवायची आहे. 5 वाजलेले आहेत. 4 बरोबर या ठिकाणी आपल्याला जो सामना असेल येथे आपल्याला 5:20 सामना स्टार्ट करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये 5:01 झालेला आहे. येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपणं अनिवार्य आहे. बरोबर 5:20 या संपूर्ण स्पर्धेचा फायनलचा सामना खेळवला जाईल. गोलंदाजी मार्कवरती असणारा वैभव एक एक्सपिरियन्स बॉलर. हो, यावेळेला चांगला रूम बनवला होता अनिकेत तेरेकडनं. अगदी एक्स्ट्रा पॉइंटच्या वरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. जिथे 4 रन्स पाहायला मिळतील. थोडंसं ॲग्रेशन होतं क्षेत्ररक्षकामध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवू शकला नाहीये, परंतु खांब मात्र सरळ घेऊन गेलाय.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी एफर्ट्स दिले गेले होते. 11 मध्ये 26 ची गरज आहे वैभवच्या विरोधामध्ये. आता वैभव देखील थोडे जेव्हा विचार करतील की पुढचा चेंडू कसा टाकायचा तर टाकायचा कसा. अनिकेत तेरेकर त्याचबरोबर आपण बघतोय तर वैभव हवेमध्ये चेंडूला खेळलं गेलंय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. यावेळेला 2 रन्स आलेले आहेत. 10 चेंडू 24 ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. वॉट अ मॅच. 10 मध्ये 24 ची गरज आहे. वैभवने आता कमबॅक देखील पहिल्या चेंडूवरती 4 आले. त्याच्यानंतर दुहेरी रन्स. अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळलं गेलं. दुसरी धाव देखील होऊ शकली असते परंतु एक सिंगल रन्स घेतलाय. 9 बॉलमध्ये 23 ची आवश्यकता आहे. इथे आपण बघतोय जे टीम मॅनेजर आहेत टीम ओनर आहेत थोडेसे चिंतेमध्ये दिसत आहेत. टीम मॅनेजर या ठिकाणी चेहऱ्यावरचं हास्य सांगताय कदाचित विजयाच्या दिशेनं संघ मार्गस्थ होऊ शकेल का स्वप्नील. सांगतायत कॉन्फिडन्स दाखवत आहेत की यस होय की कदाचित त्यांचा संघ अंतिम फेरीचं तिकीट बुक करेल. दुसऱ्या बाजूला संजू देवकर देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांना फायनलला खेळायचं आहे. ते विचार करतायत कोणताही संघ येऊ दे हरकत नाही आहे आम्हाला. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर प्रतीक जे दाबोळे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे परंतु हृदयामधून आवाज वेगळाच येतोय. प्रहार केलाय. आवाज चांगला आलाय. इथे सारन्स मिळतील. पाटील केलाय तिथे. तिसरी घेतली जाईल का परंतु तिथे या चुका आहेत. या चुका आहेत. आवश्यकता नव्हती. लालच बुरी भला होतीये आणि तेच आपण बघतोय की काय ऑफिशियल डिसिजन्स घेत आहेत. अनिकेत बॅक टू द पवेलियन होईल. इथे मात्र 2 रन्स ऍड करावे लागतील. जिंकण्यासाठी पाहिजे 6 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 9. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. वोट मॅच. हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा ये काल के कपाले लिखता मिटाता हूँ शायद ये जीत का गीत नया गाता हूँ सांगण्याचा प्रयत्न आता पाटीलने देखील केलाय. समोर मुन्ना आहे. मुन्नाला फक्त 6 चेंडू थांबवायचे आहेत. पाटीलला 6 मध्ये 9. पाटीलच्या माध्यमातून इथे कसं क्रिकेट खेळले जाते. इथे थोडंसं डिफेन्सिव्ह किंवा अटॅकिव्ह क्रिकेट खेळलं जाईल हे देखील पाहावं लागेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागतंय की इथे थोडंसं हा सामना लवकरात लवकर संपवण्याचं काम कदाचित करू शकेल पाटील. सुरुवातीपासून अटॅक करण्याची आवश्यकता आहे का परंतु पाटीलची मनअवस्था सध्या तरी आपण पाहिली की 2 मोठे प्रहार गेलेत. कॉन्फिडन्स मात्र वाढलेला आहे. मोठे स्ट्रोक खेळले जातील का. अनिकेत अजून देखील प्लेयरला अजिबात चेअरअप करत नाहीये. अनिकेत स्वतः आता शांत बसलाय. तो सांगतोय कसं क्रिकेट खेळतोय पाटीलला बघावं लागेल. चांगला स्क्वेअर कट. हॅलो हॅलो शेख. राकेश भुवनला पाठवलंय. राकेश भुवनला पाठवलं गेलंय. का पाठवलंय. शशांक शिगवन देखील चांगले बॅटर होते. डिफेन्सिव्ह क्रिकेटर कदाचित लवकर सामना संपवण्याच्या ध्येय उद्दिष्टाने पाठवलं गेलंय. राकेश भुवन या ठिकाणी या मोमेंटला पाठवणं कुठेतरी आपण थोडंसं आहे. 4 मध्ये 7 ची गरज. 4 चेंडू 6 धावांची गरज. एक चांगला चेंडू. राखे अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना दिसत आहेत. स्वाभाविक क्रिकेट चांगलं अलोंग द कार्पेट खेळलं गेलं. राखेनं तर सिद्ध केलं आहे की नाही इथे मी अजून चांगलं क्रिकेट खेळू शकतो. मी देखील डिफेन्सिव्ह स्ट्रोक मारू शकतो. येणाऱ्या आता 3 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. सुपर ओव्हरचा फॉर्म्युला आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळू शकते का. 3 मध्ये 4. साथीदारावरती फटका घेतला गेला. इथे 2 रन्स मिळतील. यस ॲब्सोल्युटली होय. 2 रन्स आले. भरायचा आहे. हा व्होल्टेज दाम आहेत. हृदयामधून आता आवाज मात्र येतोय. हृदयाचे ठोके आता वाढलेत. व्हॉट अ मॅच.
सेकंड क्वालिफायर अगदी बघण्यासारखा सामना आहे. स्वराज फायटरचा संघ खेळतोय अलायन्स 11 या टीमच्या विरोधामध्ये, सौरभ पाटीलच्या विरोधामध्ये. समोर डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तर मुन्ना असेल. आपण सांगितलं होतं की आपण मॅच चालू असताना कोणी उडू नका, सामना चालू आहे, कोणत्याही प्रकारची कमेंट करू नका. बिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस वेळ जाऊ दिलाय म्हणजे काहीतरी चमत्कार घडणार या मॅच मध्ये. हवेमध्ये यावेळेला बॉल खेळलाय आणि इथे आपण बघतोय तर हा सामना मात्र सरळ जिंकलेला आहे अलायन्स 11 या टीमनं. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय अलायन्स 11 हा संघ. कौतुक करावं लागेल. व्हॉट अ मॅच. इथे खरंच आपण पाहायला गेले तर सौर्य पाटीलचे 2 जे षटकार होते आणि नक्कीच आधी मध्यंतरीमध्ये तांत्रिक बिघाड होता त्यामुळे बघा जी लाईव्ह स्ट्रीमिंग स्टॉप झाली होती. याच कारण